पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत हिंगणे खुर्द येथे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला। पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप, वैशाली आनंद रिठे, विनया प्रसाद बोहुलीकर आणि मनीषा संतोष बोडके यांच्या प्रचाराची सुरुवात जनता वसाहत येथील शिवकालीन श्री वेताळ बाबा मंदिरात दर्शन घेऊन व नारळ चढवून करण्यात आली। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाशेठ मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रचार शुभारंभानिमित्त जनता वसाहत हिंगणे खुर्द परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत शेकडो महिला भगिनी, युवक, स्थानिक नागरिक तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय भवानी नगर पर्वती पायथा येथून पदयात्रेला सुरुवात होऊन चुनाभट्टी येथे तिची सांगता करण्यात आली। परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एकतेचा आणि लोकसहभागाचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भाजपच्या उमेदवारांना या प्रचार शुभारंभामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। जनता वसाहत या ठिकाणी चारही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वेताळ बाबा मंदिरामध्ये वाढून नैवेद्य दाखवून आम्ही प्रचार सुरू करत आहोत। पुण्यामध्ये सगळीकडेच जसं कमळाला भारतीय जनता पार्टीला जे वातावरण आहे तेच वातावरण या चारही उमेदवारांना आहे आणि मला विश्वास आहे या जनता वसाहतीमध्ये जी आम्ही आमच्या नगरसेवकांनी जी कामं केली, आमदार माधुरीताई मिसाळांच्या निधीमधून जी कामं झाली, ते कामं झाल्यामुळं इथलं पब्लिक या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील आम्ही आत्मविश्वास इथं व्यक्त करतो। 28 हिंगणे खुर्द जनता वसाहत या ठिकाणाहून आज या वेताळ बाबा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे नेते माधुरीताई मिसाळ त्याचबरोबर बाबाशेठ मिसाळ यांच्या हस्ते हा नारळ वाढवून आज पहिला दिवस प्रचाराला, रॅलीला सुरुवात करत आहोत। भारतीय जनता पार्टी तर्फे आम्हाला 4 जण आहेत, यामध्ये 3 महिला आहेत। अ मध्ये वैशाली आनंद रिठे आहे, त्याचबरोबर ब मध्ये सौ मनीषा संतोष बोडके ताई आहेत, त्याचबरोबर क मध्ये विनया प्रसाद बोहुलीकर आहे आणि ड मध्ये ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आहे। आज जे आम्हाला माधुरीताईंनी आणि बाबाशेठनी विश्वास टाकून या नवीन जबाबदारी जास्त वाढलेली आहे। हे चारही उमेदवार कसे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील ते मी पाहणार आहे आणि बाबाशेठ आणि माधुरीताई यांच्या माध्यमातून जो या भागाचा विकास झालेला आहे, पुणे शहराच्या माध्यमातून खासदारांच्या तर्फे जो विकास होणार आहे, झालेला आहे, असाच विकास पुणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे चारही नगर जो इथून पुढच्या काळात काम करण्यास कटिबद्ध आहे। ही आपल्या राज्याची, आपल्या प्रभागाची, पुणे शहराची लोकसंख्या ही वाढत असते, त्यामुळं प्रत्येक वेळेस 10 वर्षांनी वॉर्ड चेंज थोडे पुढे मागे होत असतात। ठीक आहे, माझ्या भागातले 15,000 वोटिंग या ठिकाणी आहेत, त्याच्यापैकी होणाऱ्या मतदानापैकी 90% मतं मी यांना देणार आहेत सगळ्यांना। फक्त कमळ कमळ कमळ, ते पण माधुरीताईंच्या आशीर्वादामुळं, बाबाशेठच्या आशीर्वादामुळं, त्यांनी गेले 15 वर्ष जे काम केलेलं आहे या भागात, तसंच आम्ही पुढच्या काळात 5 वर्षात हे काम नक्की करणार आहे। आज आमच्या प्रभाग 28 हिंगणे खुर्द जनता वसाहत हिंगणे खुर्द या प्रभागात आम्ही चारही उमेदवार आमच्या मार्गदर्शक आमदार राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि आदरणीय बाबाशेठ मिसाळ यांच्या नेतृत्व आणि यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ इथे फोडला जात आहे आणि आम्ही चारही उमेदवार इथे आहोत। वेताळ बाबा मंदिराचं दर्शन घेऊन, म्हणजे पूर्वी इथे आख्यायिका होती की शस्त्रपूजन करून लढाईसाठी इथनं बाहेर पडायचे, तसं या निवडणुकी रूपी लढाईसाठी आम्ही सर्वजण इथनं शुभारंभ करत आहोत आणि ही लढाई आम्ही नक्की 4 जण जिंकणार ही मला नक्की खात्री आहे आणि गुलाल 16 तारखेला आमचा भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 मधल्या 4 उमेदवारांचा असणार। भाऊंनी आणि ताईंनी जो माझा विश्वास दाखवला आणि मला या प्रभागात उमेदवारी दिली
त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानते आधी. आणि त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी सार्थ ठरेल अशी मी सांगते. आणि प्रभाग 28 मध्ये नक्कीच कमळ फुलेल एवढं. नमस्ते, माझं नाव वृषाली आनंद रिठे. माझे पती आनंद रिठे यांनी नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत. त्यांच्या सेवेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर आहे, तर ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन.